अध्यक्ष महोदय, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला मी उदाहरणाखातर फक्त हे वित्त विभागाचं सांगतो, कारण कधी कधी काही सन्माननीय सदस्य नीट म्हणजे ह्याच्या खोलात न जाता पेपर नुसता वाचला, अरे काय चाललंय, म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यामध्ये वाटेल काय उद्धव ठाकरे साहेबांना हे कळतं की नाही, दिसतं की नाही, अरे काय म्हणजे असंच वाटणार, किंवा बाळासाहेब थोरात काय करतात हे काय करतात असं काही नसतं. आणि तुम्हालाही माहिती आहे मुनगंटीवार साहेब, ज्यावेळेस आपण हे सगळं तयार करतो त्याच्यावर फायनल सही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं. आणि कुठलंही सरकार कुणालाही चालवायचं म्हटलं, टिकवायचं म्हटलं, पुढे न्यायचं म्हटलं तर सगळ्यांना असा भेदभाव करून चालणारच नाही. भेदभाव केलं तर सरकार 4 दिवस देखील चालणार नाही. त्याच्यामुळं असा प्रयत्न शिवसेनाही करत नाही, राष्ट्रवादी करत नाही, काँग्रेसही करत नाही आणि कुणी पण करू नये. ठीक आहे, त्याच्यामुळेच त्यांनी त्याच्यामध्ये मी फार त्याच्यात वेळ घेत नाही, परंतु जे काही हे केलेलं आहे. आता मुनगंटीवार साहेब, मला सभागृहांनी सांगावं, महसूल खातं हे आपल्याला टॅक्स देणारं खातं, त्याच्यातनं खर्च जास्त होतच नाही. माझ्याकडे आता असणारं एक्साईजला फक्त दिलीपराव तुमच्याकडे होतं ते खातं, आपण फक्त त्याच्यातनं उत्पन्नच घेतो, खर्च काय थोडासा पगारावर असतो. जीएसटी काही लाख कोटी रुपये आपण त्याच्यातनं उत्पन्न घेतो, खर्च काय थोडासा पगारावर असतो. काही खाती ही उत्पन्न आपल्या राज्याला देणारी असतात आणि काही खाती खर्च करायचे असतात, त्याच्यामध्ये तो खर्च मोजायचा नसतो. मग आमचं सामाजिक न्याय खातं असेल, आमचं पीडब्ल्यूडी खातं असेल, आमचं जलसंपदा खातं असेल, आमचं आदिवासी विकास खातं असेल, ओबीसी खातं असेल, अल्पसंख्याक खातं असेल, त्या त्या घटकाला न्याय देण्याच्या करता ही खाती निर्माण करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यात सोशल साधारण इंजिनिअरिंग आपण पाहिलं पाहिजे, कुठेही त्याच्यात भेदभाव होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी इथं कुठेतरी ठराविक लोकांना पैसे जास्त दिले जातात किंवा काही कमी दिले जातात आणि ठराविक जण खर्च करतात असं काही नाही. ही पण बाब ह्या निमित्तानं मला सर्वांच्या लक्षामध्ये आणून द्यायची आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या एक सांगण्यात आलं की बाबा 31 मार्च रोजी राज्यातील अर्थसंकल्पीय निधीच्या 20% निधी खर्च करण्यात येतो आणि ह्या आर्थिक शिस्तीचं लक्षण नाही, बरोबर आहे. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचदा बाकी कर्ज काढून आपण काही पेमेंट करत असतो. आपण साधारण काय बघतो की अगदी लास्ट क्षणाला किंवा आता हे कर्ज काढून त्यांना दिल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा वेळेस ते जितकं उशिरा काढता येईल तेवढं व्याजाचं बर्डन आपलं कमी होईल अशा प्रकारचा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. परंतु ज्या ज्या वेळेस खरोखरीच तो पैसा तिथं दिला पाहिजे त्यावेळेस निश्चितपणे वित्त विभागाने किंवा सरकारने तो पैसा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील 31 मार्च 2021 रोजी 12,943 कोटी म्हणजे साधारण 0.43% निधी खर्च केला, त्यामध्ये 20% खर्च एका दिवसात झाला. हे आकडेवारी जी सांगितलेली आहे ती अतिशय चुकीच्या आकडेवारीवर आधारित आहे. त्या उलट 2015-16ला 4.96%, 2016-17ला 5.28%, 2017-18ला 3.90%, म्हणजे अशा पद्धतीचा खर्च झाला. मला त्याच्यात भेदभाव करायचा नाही, पण अशा साधारण ही परिस्थिती असती, त्याच्यामध्ये दुसरा कुठला हेतू साध्य करण्याचा काहीच प्रश्न येत नाही. अध्यक्ष महोदय, 19-20 पासून भांडवली खर्चाचं प्रमाण तसेच विकास खर्चाचं प्रमाण कमी झालेलं असून ती चिंतेची बाब आहे अशा प्रकारे सांगण्यात आलं. परंतु मला एक सांगायचं की हे कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी लादलेल्या प्रतिबंधामुळे राज्याच्या महसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट झाली, तथापि बांधील खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी त्यामध्ये बघितलं. आणि सभागृहाने एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यामध्ये हे सगळं लॉकडाऊन वगैरेच्या काळामध्ये सर्वात जास्त जर फटका राज्याचा विचार जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत करायचं ठरलं तर कोणाला बसला असेल तो महाराष्ट्राला बसला. कारण महाराष्ट्रामधल्या मुंबई आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक ही जे काही नागपूर ही महत्वाची जी शहरं आहेत त्या शहरांच्या मध्ये सेवाधारित व्यवसाय ज्याला आपण 60% इकॉनॉमी सर्व्हिस सेक्टर मधनं आपल्याला येत असतात आणि ते सगळं बंदच होतं. हॉटेल बंद होती, सगळी काही बंद होतं. आता ट्रायडंट सारखं हॉटेल 5,000 रुपये का 6,000 रुपयाला मिळत होतं.
जे आता 10,000 रुपये 12,000 रुपये झाले, त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे इथे कमी झाली वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यातनं अध्यक्ष महोदय जो टॅक्स मिळत होता तो टॅक्स एकदम कमी झाला आणि त्याचा फटका हा राज्याला तो मध्ये बसला. आता पुन्हा ती परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्ही सगळेजण करतोय आणि एकंदरीतच भांडवली खर्चात जी आता घट झाली 21-22 मध्ये भांडवली खर्च 100% वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून भांडवली खर्चास भरीव वाढ करण्याचं काम चालू आहे. आम्ही यावर्षी 60,000 कोटी भांडवली खर्च करणार आहोत आणि आपल्या निवडणूक वर्षामध्ये साधारण आपण मुनगंटीवार साहेब 36,594 कोटी खर्च केलेला होता, म्हणजे थोडं कमी जवळपास दुप्पट. तुमच्या सगळ्याच मताशी मी सहमत आहे म्हणजे ह्या बाबतीमध्ये की भांडवली खर्चावर आपण जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याकरता आम्ही हा पंचसूत्री कार्यक्रम दिला, त्याच्यामध्ये देखील दळणवळण ह्या गोष्टीला पण आम्ही अनन्यसाधारण महत्व देण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. तसंच अध्यक्ष महोदय बजेटमधल्या आकड्याचा आणि प्रत्यक्ष खर्च यात ताळमेळ नाहीये. प्रसिद्ध केलेली जर आकडेवारी आरबीआयने प्रमाणित केलेली आहे, एकूण खर्च आमचा 3,48,398 कोटी होता, परंतु बीमच्या प्रणालीनुसार 2,95,722 इतका खर्च दिसून येतो. हे खरं कारण आहे की बीम्सच्यामुळं प्रणालीच्या आकडेवारीत आरबीआय मार्फत केले जाणारे व्याजाचे प्रदान व मुद्दलाची परतफेड यांचा समावेश नाही. त्या अनुषंगाने सुमारे 52,776 कोटी इतका खर्च झालेला आहे आणि त्याच्यामध्ये निधीतील 66% रक्कम पगार आणि निवृत्ती वेतनावर खर्च होती असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं. पण 16-17च्या सरकारच्या तुलनेमध्ये 21-22 आणि 22-23ला ही टक्केवारी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. कारण 16-17 मध्ये हे प्रमाण 59.78 होतं, तेच आता 21-22ला 55.81 आलंय आणि आम्ही आमचा अंदाज वर्तवलेला आहे तो 58.26 आहे. अशा प्रकारे आम्हालाही लक्षात येतं की बाबा आपला साधारण एकूण निधीतला कमी टक्के निधी कसा पगार आणि निवृत्ती वेतनावर खर्च होईल हा प्रयत्न आमचा आहे. डेव्हलपमेंटवर जास्तीचा खर्च करायचा अध्यक्ष महोदय आमचा प्रयत्न आहे. भीमच्या प्रणालीच्या आकडेवारीत आरबीआय मार्फत केले जाणारे व्याजाचे प्रदान व मुद्दलाची परतफेड याचा समावेश नाही, कारण अर्थसंकल्पाच्या तरतुदीच्या केवळ 49%च खर्च करण्यात आलेला आहे असं ह्या प्रणालीद्वारे सिद्ध होतं असं आम्हाला इथं आरोप करण्यात आला. परंतु अध्यक्ष महोदय हा या अनुषंगाने 52,676 कोटी इतका खर्च झाला असून एकूण खर्च 3,78,398 इतका आहे. तथापि बीम्सच्या प्रणालीनुसार 2,95,722 इतका खर्च दिसून येतो. त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की बाबा हा खर्च कमी झालेला आहे, तर तसं काही नाही. अध्यक्ष महोदय दुसरं मला एक गोष्ट सभागृहाच्या लक्षात आणून द्यायची, ह्या कोविडच्या काळात महसूल जमा होण्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि आपला जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचे -10.3% वाढ आहे, केंद्राची -5.67% वाढ आहे. इतर राज्यांची वस्तू व सेवा कराची वसुली महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त आहे. अशा पद्धतीनं देवेंद्रजींनी किंवा मुनगंटीवार साहेबांनी दोघांपैकी एकानी तो आरोप त्या ठिकाणी केला. वास्तविक मी मगाशी सांगितलं की इकॉनॉमी सर्व्हिस सेक्टर मधून आपल्याकडे जास्तीचा पैसा त्या ठिकाणी येत असतो, पण टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर मला सभागृहाचे एक लक्षात आणून द्यायचं, यावर्षी कर संकलनासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबवल्यामुळे राज्याला कर संकलनामध्ये यावर्षी 21-22 मध्ये 33% वाढ नोंदवली गेलेली आहे आणि त्या तुलनेमध्ये आम्ही आपल्या राज्याची 33% वाढ झाली तर देशाची किती टक्के झाली, तर देशाची झाली 29%, म्हणजेच आपल्यापेक्षा 4% कमी आहे आणि आपण 4% जास्त आहे. त्याच्यावर जवळपास 3,000 कोटी कमी नुकसान भरपाई यावर्षी राज्याने केंद्राकडे त्या ठिकाणी मागितलेली आहे. तसेच विविध उपाययोजनेमध्ये देखील देशाच्या जीएसटीच्या एकूण कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा 20-21 मधला 14.54 वरून आता तो वधारलेला आहे आणि 21-22 मध्ये अध्यक्ष महोदय तो 14.70% वर गेलेला आहे. वस्तुस्थिती वरून असं दिसतं की जीएसटीची वसुली करण्यामागे राज्य सरकारने आवश्यक त्या उपाय योजना राबवलेल्या आहेत आणि आज मला खरं तर ह्याच्यानंतर एक बिल सादर करायचं, ते पण सादर झाल्यानंतर
आज पुनर्स्थापना आहे, परंतु ते चर्चेला येईल त्यावेळेस पण मी त्याच्या पाठीमागची भूमिका निश्चितपणे सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देईल. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट मला आपल्या मार्फत राज्याला सांगायची की ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने नागरिकांच्या जीवाला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे कोरोनामध्ये काही निर्बंध घातले. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सर्व प्रयत्न आता शासन त्या ठिकाणी करतंय. काहींनी अशी पण टीका केली की तुम्ही फार काळ ही सगळी निर्बंध लावले आणि त्याच्यामुळं अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. अध्यक्ष महोदय, दोन्ही काय झालं अध्यक्ष महोदय, ह्या पद्धतीनं हे चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, दुसरी एक गोष्ट अशी बोलण्यात आली की बाबा जिल्हा वार्षिक योजनेच्या करता काही ठराविक शहरांना निधी वाढून दिला. मला सभागृहाच्या एक लक्षात आणून द्यायचं, कुणी अर्थमंत्री असलं तर त्याला काही सूत्र असतं, थोडेसे एक 2-3% कमी जास्त रक्कम त्या ठिकाणी करता येते, परंतु जिल्ह्याची एकूण सर्वसाधारण लोकसंख्या ह्याला आपण 30% मार्क देतो. जिल्ह्याची ग्रामीण सर्वसाधारण लोकसंख्येला 20%, जिल्ह्याचं क्षेत्रफळाला 30%, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक त्याला 20%, असं करून तो निधी वाटतो. परंतु अध्यक्ष महोदय, हा निधी वाटत असताना एक गोष्ट लक्षात आली की मुंबई आणि मुंबई उपनगर ह्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्राची लोकसंख्या थोडा वेळ आपण 12 कोटी धरा, तर मुंबई परिसरात ज्याला MMRA मधील अंदाजे लोकसंख्या 2 कोटी आहे. म्हणजे आपल्या एकंदरीत राज्याच्या लोकसंख्येच्या 16.5% लोकसंख्या इथं आहे आणि त्याचा जर हिशोब काढला तर त्यांना खूप मोठी रक्कम द्यावी लागेल. ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये त्या प्रमाणामध्ये निधी दिला जात नव्हता, म्हणून आता नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालं. ह्यावेळेस नेहमीच्या रेशो प्रमाणे निधीचं वाटप केल्यानंतर 1000 कोटी रुपये पुन्हा लोकसंख्या जिथं जास्त आहे त्यामध्ये मग औरंगाबाद शहर पण आलं, नागपूर आलं, नाशिक आलं, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा मुंबई अशी ठाणे ह्या सगळ्याच अध्यक्ष महोदय ती शहर आली आणि त्याच्यातून मग मात्र आपण मुंबईला साधारण 199 कोटी रुपये मुंबई उपनगरामध्ये वाढले आणि ठाण्याला 143 कोटी रुपये वाढले. अध्यक्ष महोदय, जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ज्यावेळेस पालकमंत्री सगळ्या आमदारांना, जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे ह्या सगळ्या टीमला घेऊन एकत्रपणे बसतात आणि त्याचं वाटप करतात, एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये इतकी कमी रक्कम त्या ठिकाणी असायची, त्याच्यामुळं आपण ही रक्कम वाढवण्याचा प्रयत्न केला. उलट त्याचं कौतुक केलं पाहिजे की बाबा आता ह्या रकमा पूर्वीच्या तुलनेमध्ये वाढल्यात आणि 13,340 कोटी रुपये आपण 36 तालुक्याला देण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम आणि गडचिरोली हे 4 आकांक्षित जिल्ह्यांच्यासाठी देखील नियतवेळ 25%चा नियतवेळ अधिक देण्याचं काम अध्यक्ष महोदय केलं. आज कुणी सन्माननीय सदस्य, मला वाटतं सन्माननीय राणा पाटील का कोणीतरी बोलत असताना सांगितलं किंवा त्या भागामध्ये थोडंसं बाकीची परिस्थिती लक्षामध्ये घेता मानव विकास निर्देशांक ह्या सगळ्याचा विचार करता तिथं निधी दिला गेला पाहिजे वगैरे. तर अध्यक्ष महोदय, ह्या करता आपण हे जनगणना तरी 2011चीच आहे, ती 2021ची नाहीये. ती जर 2021ची असती तर अजून थोडा निधी तो वाढला असता, पण शेवटी तो मुंबईकरांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येकरता आपण देतोय आणि त्याच्यातून लोकांना मदतच होत असते. ही पण बाब सभागृहांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावी. अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की वस्तू व सेवा कर ह्याची नुकसान भरपाई आत्ताच्या घडीला 26,478 कोटी रुपये, म्हणजे साधारण 26,500 कोटी रुपये केंद्राकडनं अद्याप येणं आहे. 1 जुलै पासून ही योजना आता ते बंद करायचं त्यांचं धोरण आहे. एक 1 नेशन 1 टॅक्स या निमित्तानं नंतर ज्याला त्याला आपल्या आपल्या स्वतःच्या ताकदीवर पुढे जावं लागणार आहे. पण आजही सगळ्यांची एक भावना आहे की आपल्या राज्यातनं टॅक्स जितका मोठ्या प्रमाणावर गोळा होतो त्या प्रमाणामध्ये राज्याला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका पहिल्यापासूनच आपल्या सगळ्यांची त्याच्यामध्ये राहिलेली. अध्यक्ष महोदय, कोस्टल रोडच्या त्या संदर्भामध्ये एक आरोप करण्यात आला होता. इनोव्हेव टेक कंपनीला 83 ते 85 कोटीचं काम दिलं आणि या कामाची चौकशी केली असता असं काम दिलं असल्याचं, कामाचं स्वरूप, कामाची रक्कम केव्हा दिली, या टेंडरची प्रक्रिया पार पाडण्यात आली का? वास्तविक मुंबई किनारी रस्ता
ज्याला कोस्टल रोड नावाने आपण ओळखतो, पॅकेज 4 करता युशिन आणि टेक कॉस्ट्रो ही टेक 4 यांना संयुक्त भागीदारीमध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमलेला आहे. त्याच्यामध्ये असं कुठल्याही सदर कामाची कंत्राटी किंमत जी 85 कोटी रुपये होती, त्याच्यात या संदर्भात असं नमूद करण्यात येतं की महानगरपालिकेमध्ये इनोव्हेटिव्ह टेक कंपनीज कुठल्याही प्रकारचे कंत्राट प्रदान करण्यात आलेले नाही. वास्तविक काही वेळेस बोलत असताना थोडंसं त्याच्या पाठीमागचे जबाबदार व्यक्तींनी तरी आरोप करत असताना संपूर्ण बारकाईनं माहिती घेऊन जर सांगितलं तर जास्त बरं होईल. कारण मग एकदा एखादी व्यक्ती मी आता काही सांगितलं तर चॅनलला तेच चालू राहतं, अजित पवार अर्थमंत्री असं बोलले. कारण त्याच्यामुळे अजित पवारांनी जास्त माहिती घेऊन कुठेही चुकीचं आपल्याकडनं वक्तव्य जाणार नाही हा विचार केला गेला पाहिजे. आता परवा देखील अध्यक्ष महोदय एक उदाहरण म्हणून सांगतो, ते महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ बोर्डाच्या संदर्भामध्ये एक हे देण्यात आलं पेनड्राईव्ह. तर त्या पेनड्राईव्हच्या मध्ये डॉक्टर मुद्दतसीर लांबे यांच्या सदस्याच्या नियुक्तीच्या बद्दलचं काहीतरी संभाषण दाखवण्यात आलं. माझ्याही बघण्यात ते संभाषण आलं. अध्यक्ष महोदय, 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली या संवर्गातून निवडणुकीद्वारे 2 सदस्यांची नियुक्ती वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी करण्यात येते. साधारण त्यांची संख्या 12,000 सदस्यांची आणि या वक्फ बोर्डाची जमीन आहे 1 लाख एकर. ह्याच्यातनं काही लोक सदस्य निवडले जातात. विविध क्षेत्रातील 12 मुस्लिम सदस्य नेमण्याची तरतूद आहे आणि सदस्यतेत सध्या 11 लोक आहेत. अध्यक्ष महोदय, ही जी निवडणूक झाली ती 31/8/2019 ला झाली. त्यावेळेस तर उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार पण नव्हतं, आम्ही पण कोणी मंत्रिमंडळात नव्हतो. त्यावेळेस देवेंद्रजींचं आणि अर्थमंत्री मुनगंटीवार साहेब यांचं सन्मान यांचं सरकार होतं. हा, ते शिवसेना होती. शिवसेना नुसती त्याच्यामध्ये शिवसेना होती, पण त्यांना किती अधिकार होता ते आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळे सदर निवडणूक प्रक्रिया आता कसं आहे, सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी मुंबई यांना निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करण्यात आलेलं होतं आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला डॉक्टर लांबेला 31/8/2019 रोजी त्यांना ते प्रदान केलं. म्हणजे आणि अधिसूचना काढली 13/9/2019 ला. अध्यक्ष महोदय, एवढं सगळं असताना धडधडीत सांगण्यात आलं की असं सगळ्यांना दाखवलं की या सरकारच्या काळामध्ये हा दाऊद काहीतरी, तर आता त्या दाऊदला तर आमच्या पण पाठीमागच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांचे दाऊदशी संबंध आहेत, त्यांचे काय काय सांगून एवढी बदनामी केली की काही न सांगितलेलं. बरं अध्यक्ष, नाही ती गोष्ट वेगळी, त्याच्याबद्दल मला काही टीका. कोण म्हणलं? अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचं की ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. कुणावर तरी आरोप करायचा असेल तर तो जरूर त्यांनी जर चूक केलेली असेल तर आरोप करावा. कारण कुणाला चुकीची कामं करण्याच्या करता जनतेने तिथं प्रतिनिधित्व दिलेलं नाही, ही गोष्ट आम्हाला मान्यच आहे. त्याच्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. अध्यक्ष महोदय, 700 देवेंद्रजींनी सांगितलं होतं, विरोधी पक्ष नेत्यांनी, संत ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांच्या 725व्या समाधी महोत्सवाच्या बाबत काही हे करा. आमच्याकडनं चुकून ते राहून गेलं, परंतु लक्षात आणून दिल्यानंतर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे आपण नेहमीच म्हणतो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची असलेली ही भावंड संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, तिथनं त्यांचे हे निघते पालखी, संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून, संत सोपानदेव महाराज सासवडवरून, संत मुक्ताई नगरमधनं, या समस्त संत परंपरेबाबत सगळ्यांना, म्हणजे आम्हालाच नाही महाराष्ट्रातल्या तमाम प्रत्येक व्यक्तीला नितांत श्रद्धा आहे. मी त्याच्या संदर्भात जाहीर करतो की हे 725व्या समाधी वर्ष महोत्सवाच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल, दिलीपराव तुम्हाला आठवत असेल, स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच आपण दोघं त्यांच्याबरोबर होतो. 400 कोटी रुपयाचा कार्यक्रम स्वर्गीय विलासराव देशमुखांनी जाहीर केलेला होता. पंढरपूर, देहू, आळंदी, भंडारा डोंगर, त्याच्यावर तिथं काम चाललेलंच आहे.
परंतु राहिलेल्या त्र्यंबकेश्वर, सासवड आणि मुक्ताईनगर, जळगाव इथं ह्या 725 वर्षाच्या समाधी महोत्सवाच्या निमित्तानं ह्या संतांच्या समाधी स्थळांच्या विकासासाठी येणाऱ्या आषाढी महोत्सवाच्या निमित्तानं देखील होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या सजावटीचा किंवा आवश्यक तो तिथं जो काही खर्च करावा लागेल, जो काही निधी द्यावा लागेल, तो 100% राज्य सरकार देईल. त्याबद्दल मी सभागृहाला आश्वासित करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, बोगस बियाण्याच्या बद्दल पण सांगण्यात आलं. खरं तर दादाजी भुसे इथं आहेत. वास्तविक कृषी मंत्री या नात्याने दादाजी बोगस बियाणं असू द्यात, खताचं बोगस खताचं असू द्यात किंवा पीक विम्याच्या इन्शुरन्सच्या संदर्भात त्याच्याबद्दल असू द्या, अध्यक्ष महोदय सातत्याने आमच्या कृषी मंत्र्याचं ह्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे. वेळ पडेल त्यावेळेस ते मुख्यमंत्र्यांना सांगतात, मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये पत्रव्यवहार करतात. एकदा तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी, बाळासाहेब थोरात सन्माननीय मंत्री आणि त्यावेळेसचे मला वाटतं सीताराम कुंटे चीफ सेक्रेटरी असे आम्ही स्वतः गेलेलो होतो. त्यावेळेस पंतप्रधानांना भेटलेलो होतो. आपला जर बीड जिल्ह्याच्या धर्तीवर आपण जो पीक विमा आणलेला आहे, विम्याचा इन्शुरन्सचा कार्यक्रम आणलेला आहे, तशा पद्धतीने आम्हाला राज्यामध्ये सगळीकडेच करून द्या अशा प्रकारची मागणी केली होती. दादाजी तुम्ही नंतर पुन्हा जाऊन केंद्राच्या मंत्र्यांना भेटला. आताही त्यांनी परवा सांगितलेलं आहे की अधिवेशन संपल्यानंतर सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि आपल्यातले दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्यांची पण ते चर्चा करणार आहे. मी सुतोवाच काय केला की या इन्शुरन्सच्या मध्ये बऱ्याचदा आपण 10,000 कोटीचा इन्शुरन्स उतरवतो आणि शेतकऱ्याला मिळतात 4,000 कोटी किंवा 3,500 कोटी. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या बहुतेक कंपन्या हे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात. वास्तविक गुजरात सारख्या राज्यांनी पण आता विमा उतरवायचं बंद केलेलं आहे, त्यांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे. आम्ही त्याच्यामध्ये असं सुचवलेलं आहे की बाबा ह्याच्यातून आपल्याला जर न्याय शेतकऱ्याला मिळत नसेल तर एवढी मोठी रक्कम शेतकऱ्याची आणि राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची तिघांची मिळून भरायची आणि विमा कंपन्यांना मोठं करायचं, ह्याचं काहीच कारण नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आम्ही सुतोवाच केलेला आहे आणि काय बदल करायचं त्याचा अभ्यास करून बहुतेक पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत, कारण आम्हाला जूनच्या आधीच तो निर्णय घ्यावा लागेल, तशा पद्धतीचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि जे शेतकऱ्यांच्या आमच्या बळीराजाच्या हिताचं असेल त्याच पद्धतीच्या गोष्टी त्या अंमलात आणल्या जातील. अध्यक्ष महोदय, बोगस बियाणे शेतकऱ्यांना झालेलं नुकसान भरून काढण्याच्या करता आपण महाबीज आणि खाजगी कंपन्यांना 5,626 शेतकऱ्यांना जवळपास 6,278 क्विंटल बियाणं आणि 9,378 शेतकऱ्यांना जवळपास 7 कोटी रुपये अशा पद्धतीनं 15,000 शेतकऱ्यांना मदत केलेली होती. आपण कटाक्षाने बारकाईने बघतो, परंतु कधी कधी अध्यक्ष महोदय काय होतं, शेतकऱ्यांना कुठेतरी बॉर्डरवर वगैरे राज्यातले शेतकरी असले की तिकडे पलीकडे कुठलं तरी असं बियाणं आलं की ते इकडं आणतात आणि तसा प्रकारचं बियाणाचा वापर करतात. वास्तविक कृषी विभाग आणि कृषी विभागाची आमची अधिकाऱ्यांची टीम हे सतत सगळ्यांना सांगत असते की कुठलं बियाणं लावलं पाहिजे, कधी लावलं पाहिजे, कधी धुळपेट केली पाहिजे, कधी वापस आल्यानंतर काय केलं पाहिजे. अशा पद्धतीनं फार बारकाईनं लक्ष देऊन ह्याच्यातून शेतकऱ्याला मदत होईल अशाच प्रकारचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी असतो. दुसरा अध्यक्ष महोदय, आमच्यावर असा आरोप करण्यात आला की 2021च्या आर्थिक वर्षात सावकाराकडनं कर्ज घेणाऱ्या संख्येमध्ये 20% इतकी वाढ झालेली आहे. वास्तविक 42% वाढ झालेली आहे. कर्ज घेणाऱ्या सावकारांच्याकडनं 20% इतकी वाढ आणि सावकारी कर्जाच्या रकमेमध्ये 42%. अध्यक्ष महोदय, त्याही खोलामध्ये आम्ही गेलो. कोविडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या आणि गेलेल्या होत्या, इतर अडचणी होत्या. त्यावेळेस आपण त्यांना केंद्राने पण धान्य दिलं, आपण पण त्याच्यामध्ये काही मदत त्या ठिकाणी केली, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मोफत ते धान्य होतं, परंतु जरी मोफत धान्य असलं तरी ज्याला मीठ मिरची आणि बाकीच्या गोष्टीला जे पैसे लागतात त्याच्याकरता खावटी कर्ज मात्र घेतलं गेलेलं होतं आणि बँका, व्यापारी बँका सगळंच बंद होतं. त्याच्यावर अल्पउदारक शेतकरी, लहान व्यापारी, फेरीवाले यांना कर्ज देण्यास या बँका नाखुश असतात. मात्र परवानाधारक सावकार मोजक्या कागदपत्रावर विनाविलंब कर्ज देत असल्यामुळे अशा व्यक्तींचा परवानाधारक सावकाराकडनं कर्ज घेतात आणि ते तसं घडलेलं होतं.
परंतु त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष देऊन इथनं पुढे तशी पुनरावृत्ती होणार नाही याबद्दलची खबरदारी अध्यक्ष महोदय आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. जलयुक्त शिवार योजना त्याच्याबद्दल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदान देण्याकरता 200 कोटी रुपयाचा निधी आता शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता तो निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच वर्ग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता त्या मानाने रक्कम कमी गेलेली आहे, परंतु एकदा कागदपत्र वगैरे सगळे आल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढ झालेली दिसेल. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्वांनी की पहिलं एखादा नवीन कुठलंही धोरण आणलं तर पहिल्या वर्षी लगेच ते सगळे पैसे खर्च होत नाही. जरा त्याचे गाडी रुळावर लागायला वर्ष 6 महिने लागतात, मग पुढच्या वेळेस पासून तो पैसा खर्च होतो. नागपूर प्रशासकीय भवन इमारतीला निधी दिला नाही, त्याच्या संदर्भातला प्रस्ताव मी आता स्वतः डॉक्टर नितीन राऊत साहेब इथं आहेत, आम्ही सातत्याने त्यांना सांगतोय. आता अशोकराव थोडे बाहेर गेलेत, परंतु ह्याच्यातनं प्रस्ताव आला तर आपल्याकडे निधी उपलब्ध आहे. त्याच्यावर नितीनराव तुम्ही सांगाल त्यावेळेस आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, ती कुठली अडचण नाही. ते लवकरात लवकर काम सुरू करा. त्याच्यामध्ये नैसर्गिक बाबतीमध्ये असं सांगण्यात आलं पैसे लवकर दिले नाही. अध्यक्ष महोदय, त्या खोलामध्ये मी गेलो आणि त्यात बघितलं साधारण 90 दिवसाच्या आत म्हणजे निसर्ग चक्रीवादळामध्ये जे काही नुकसान झालं शासन निर्णय 16/6 झाला, लगेच 18/6, 4/8, 19/8 जे वेळेस आमचे लोकप्रतिनिधी जातील किंवा शेतकऱ्यांची मागणी येईल किंवा त्या भागातल्या प्रकल्पग्रस्तांची मागणी येईल तशा पद्धतीने आपण ते पैसे दिलेले आहेत. आणि मागच्या काळापेक्षा जास्तीचा निधी हा निश्चितपणे या सगळ्या कामाच्या करता खर्च केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्यामध्ये नाही, वर्धा जिल्ह्याच्या संदर्भात मला आमदार महोदयांना एक गोष्ट सांगायची की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला पाहिजे. विभागीय आयुक्तांच्याकडनं आमच्या मदत पुनर्वसन विजय वडेट्टीवार साहेबांच्याकडे आला की त्याला आम्ही मान्यता देतो. एक कमिटी माझ्याही अध्यक्षतेखाली आहे आणि सहसा आम्ही कुणी पण सन्माननीय सदस्य अशा अडचणीतल्या कामाच्या करता कधी टाळाटाळ करत नाही. तरी देखील आता तुम्ही बोलत असताना बसून बोललाय, परंतु मी त्याची नोंद घेतो आणि वर्धा जिल्ह्याच्या बद्दलचं अजून काही राहिलेलं असेल तर ताबडतोब त्याच्यातनं मार्ग काढून देतो. ते कसा तिथल्या नुकसान झालेल्या लोकांना जी काही मदत पाहिजे ती देखील करण्याचं काम केलं जाईल. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये कोविडमुळे मृत्यूपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेत, पैसे खात्यात जमा झाल्याचे मेसेज आले पण पैसे मिळाले नाही. अध्यक्ष महोदय, असं काही झालेलं नाहीये. वास्तविक जे कागदपत्राची पूर्तता आहे तिथं ताबडतोब पैसे आपण दिलेले आहेत, परंतु काही अर्जदारांचे बँक खाते तपशील बरोबर नसल्यामुळे त्यांच्या खात्यात रकमा जमा झाल्या नाहीत. त्यामुळे आता आधार क्रमांक वापरून ह्या रकमा देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय, हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ह्या एकंदरीत म्हणजे देवेंद्रजींनी सांगितलं 2003 पासून जो पैसा खर्च केला मदत पुनर्वसनला त्याचे आकडे दिले. मी पुन्हा ते बघितलं. वास्तविक महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून म्हणजे डिसेंबर 2019 पासून 1/4 म्हणजे आज तागायत किती पैसे दिले तर साधारण आपण 21,993 म्हणजे 22,000 कोटी रुपयाचं वाटप केलं. आणि दादांत सांगितलं 2003 पासून. पुन्हा आम्ही बघितलं. मी पुन्हा अधिकाऱ्यांना म्हणलं अरे बघा, नाहीतर तुम्ही काहीतरी चुकीचं सांगायचं. तुम्ही सांगितलेलं मी सभागृहात सांगितल्यानंतर लगेचच सन्माननीय आशिष शेलार साहेब माझ्यावर हक्कभंग वगैरे आणतील. पण ते म्हणले नाही दादा, आपण 3 वर्षात 22,000 कोटी रुपये त्याचं वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, कोविड मृत्यूपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले पैसे खात्यात त्याच्या संदर्भामध्ये आजच एक बातमी आली आणि उच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारचं ह्या कामगिरीच्या बद्दल त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. आणि ICMR पोर्टवरील नोंदीपेक्षा साधारण आपलं तुम्ही सगळ्या राज्यांचं प्रमाण बघितलं तर त्यांचे आकडे मला तुलना करायची नाही, त्यांच्याकडनं चुकलं म्हणून आपण काय आपली पाठ थोपटून घेण्याचं कारण नाही. बिचारी हे सगळी लोक कोविडच्या काळामध्ये तुमच्या आमच्या घरातले जवळचे मित्र परिवारातले आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यांना 50,000 रुपये त्यांच्या नातेवाईकांना देण्याचा
हा निर्णय आहे. त्याच्यातनं गेलेली व्यक्ती येणार आहे अशातला भाग नाही, पण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत. पण यामध्ये सगळ्यात चांगलं काम महाराष्ट्राचं झालेलं आहे, हे जगाने देखील मान्य केलेलं आहे. धारावी सारख्या ठिकाणी किती एवढी जबरदस्त झोपडपट्टी, म्हणजे खूप जण म्हणत होते धारावीमध्ये कोरोना जर गेला तर तो आटोक्यातच येणार नाही, परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सर्वांनी खालपर्यंत मनापासून काम केलं आणि त्याच्यातून आपल्या राज्यातल्या नागरिकांना त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम निश्चितपणे केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयाकरता 12 कोटीची घोषणा केली असा आरोप करण्यात आला. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये इथं आता शिवेंद्रराजे भोसले सन्माननीय सदस्य नाहीयेत, परंतु साताऱ्यामध्ये कोविडग्रस्तांना ठेवायला जागा नव्हती आणि त्या काळामध्ये हा हॉल जो तयार झालेला होता संग्रहालय, तिथं कोविडच्यामुळं जम्बो सेंटर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या इमारतीमध्ये, नवीन इमारतीमध्ये ती अधिग्रहित केलेली होती आणि संग्रहालयाचा ताबा त्यांनी घेऊन कोविड जम्बो सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं होतं. म्हणून थोडंसं बाकीच्या संग्रहालय करण्याच्या करता वेळ झाला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना पण वर्ण बरंच वाटलं असेल, चला माझ्या वस्तू ठेवण्याच्या पेक्षा माणसं माझ्या महाराष्ट्रातली जगवण्याचं काम तिथं चाललंय. आणि मला अभिमान आहे की सदरचं संग्रहालय कोविड सेंटरच्या साठी वापरण्यात आलं. संग्रहालय थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण लोकांचा जीव वाचवण्याकरता ह्या शासनाने प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं त्या बाबतीमध्ये सांगण्यात आलं की मला तुम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं माझ्याकडे आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपट महाराष्ट्राला करमुक्त करण्याच्या करता उद्धव ठाकरे साहेबांनी मला एक कॉपी दिली. मुनगंटीवार साहेब, पहिली सही तुमची आहे, मग लोढा, सावरकरजी, बबनरावजी, अशा अनेक सन्मानित सदस्यांचं आहे. मला त्याबद्दल काल तुम्ही घोषणा देत होता, तिकडून घोषणा आले की इकडून काही दुसऱ्या प्रति घोषणा चाललेल्या होत्या. पण सभागृहाने एक गोष्ट लक्षात घ्या, पाठीमागच्या काळामध्ये या सरकारने मिशन मंगल, सुपर 30, तानाजी आणि पानिपत ह्या 4 चित्रपटांना आपण त्या ठिकाणी GST अंतर्गत करमणूक सेवांना कर सवलतीच्या बद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आता ह्यामध्ये खरं GST मध्ये 50% CGST असतो आणि 50% SGST असतो. हे मुनगंटीवार साहेब आपल्याला चांगलं माहिती आहे. नाही, ऐका तरी, आता हे काश्मीरचं आहे ना, त्याच्यावर कालच पंतप्रधानांनी पण ह्याच्याबद्दलचा मला वाटतं पार्लमेंटमध्ये ह्याबद्दल काही सूतोवाच त्या ठिकाणी केलं. राज्य सरकारने निर्णय घेतला तर तो फक्त SGSTचा असतो, केंद्र सरकारने घेतला तर तो CGSTचा त्या ठिकाणी येतो. त्याच्यामुळे केंद्र सरकारनेच हा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच तो लागू होईल ना. संपूर्ण असं तरी भेदभाव कशाला की बाबा हा चित्रपट फक्त महाराष्ट्रातल्याच काश्मीर फाईल्स हा लागू, तो जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांनाच लागू झाला पाहिजे. त्याच्यामुळं नाही, अध्यक्ष महोदय, मी आता बोलत असताना माझ्यानंतर बोलावं. अध्यक्ष महोदय, दादा कंटिन्यू. त्यांचं संपू द्या, दादांचं पूर्ण भाषण संपू द्या. मध्ये नाही. दादा. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून संपू द्या, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये ते जाहीर केलेलं होतं, परंतु कोरोनाची एकंदरीत परिस्थिती लक्षामध्ये घेता हा निर्णय आम्हाला घेता आला नाही. आता मात्र हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचा एक चांगलं समाधान शेतकऱ्यांच्या मध्ये अध्यक्ष मध्ये पाहायला मिळतं. तसंच आमचे आंबेडकर साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता, तो म्हणजे अध्यक्ष महोदय घेतो, हरकत घेतो, 2 मिनिट थांबा. अध्यक्ष महोदय, प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूविकास बँकेचं आणि इतर बाबतीमध्ये सांगितलं, त्याही बाबतीमध्ये मी सांगेन की हा एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पामध्ये सादर करत असताना
एक सांगितलेलं होतं की डीपीडीसीच्या निधीतून आपण 5% निधी शाळांच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला लक्षात आणून द्यायचं आहे की या शाळा मराठी शाळा आणि उर्दू शाळांना देखील याच्यातला निधी खर्च करता येणार आहे. त्याच्यामुळं उर्दू शाळा पण आपल्याला चांगल्या करता येतील आणि थोर 10 व्यक्तींच्या शाळांना आपण 1 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक शाळा चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर तिचाही समावेश करतो. शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची पुण्यभूमी पापळ तालुका नांदगाव त्याही शाळेचा समावेश करतो. आणि विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांची शिक्षण घेतलेली शाळा जिल्हा परिषद पिंपळगाव बसवत त्याचाही समावेश त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्ही त्याच्यामध्ये करतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची की आपल्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीच्या सरकारने पहिलं कर्ज माफ केलं. त्याच्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना आता 50,000 रुपये आपण अनुग्रह अनुदान देतोय. अध्यक्ष महोदय, हा शेतकरी आता कर्जबाजारी होऊ नये म्हणून त्याला 0% व्याजाने आपण कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय पीक कर्जाच्या बाबतीमध्ये घेतला. त्याकरता 1000 कोटी रुपये जवळपास आपण तो भार ह्या सरकारने त्या ठिकाणी उचललेला आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इथून पुढे मात्र भूविकास बँकेच्या बाबतीतला पण अध्यक्ष महोदय खूप दिवस प्रलंबित असणारा प्रश्न आपण त्या ठिकाणी निकाली काढला आणि अशा पद्धतीनं त्यांचाही 7/12 क्लिअर करून अध्यक्ष महोदय दिला. एवढा सगळा व्याप असताना अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे नवीन टॅक्स आपण कुठल्या नागरिकावर न लावता उलट आपण गॅसवरचा कर हा 13.5% 3% आणला. त्याचा साधारण 1000 कोटी रुपये महसूल आपला कमी होणार आहे. सोने चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क हा बहुतेक व्यवसाय सगळा गुजरातकडे वळालेला होता. त्याकरता आपण सवलत दिली, त्यातनं 100 कोटीच घट होईल, पण तो व्यवसाय आपल्याकडे वळायला त्याच्यातनं मदत होणार आहे. राज्य कर विभागाची देखील अभय योजना त्याचं बिल आता आपल्याला मंजूर करायचं अध्यक्ष महोदय या अधिवेशनामध्ये. याच्यामध्ये सोप्या आणि सुटसुटीत अभय योजनेमुळे थकीत रकमेवर कायदेशीर तिढा सुटेल. भविष्यातील वस्तू व सेवा कर या प्रणालीत आपला व्यापारी वर्ग यशस्वी होईल. महाराष्ट्र हे कायमच व्यापारी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे. भविष्यात 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. अध्यक्ष महोदय, मुद्रांक शुल्कावरची देखील अभय योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1,500 कोटी रुपये इतका दंड माफ आपण करणार आहोत. यामध्ये राज्यास महसुलास हानी होणार आहे, परंतु कोविडच्या संकटात हा निर्णय आपण जनहितासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलेला आहे. अशा पद्धतीनं कुठलाही टॅक्स न वाढवता या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तयार केलेली जी मालिका आहे ती मालिका मधल्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाल्यानंतरच साधारण लोकांच्या पण लक्षात नवीन पिढीच्या आलं की स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांचा एकंदरीत इतिहास, त्यांचा एकंदरीत काम हे लोकांच्या समोर आलं. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हे त्यांनी जी मागणी केलेली भास्कररावांनी की ते सह्याद्री दूरदर्शनवर दाखवण्यात यावं त्याबद्दलचा पण निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेतोय आणि तशा पद्धतीने ते दाखवण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मला एक गोष्ट सांगायची. सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुनगंटीवार साहेब, आम्ही लोक ज्यावेळेस सरकारमध्ये असतो त्यावेळेस अशा प्रकारे भेदभाव करतात की हे विदर्भावर अन्याय करतात, हे मुद्दाम मराठवाड्यावर अन्याय करतात. वास्तविक अध्यक्ष महोदय तसं कधीही झालेलं नाही. आम्हाला तशा प्रकारची कधी शिकवण पण नाही. शेवटी राज्य संपूर्ण आपल्या सर्वांचं आहे आणि ह्याच्यातून वैधानिक विकास महामंडळ यांनी बंद केली आणि विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय केला. मी सभागृहाला पुन्हा निक्षून सांगतो, यावेळेस आपण
जो काही 21-22 आणि 22-23 करता विभाज्य निधीपैकी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या करता विदर्भाला राज्यपालांनी जे सूत्र ठरवून दिलेले त्याच्यामध्ये 23.3% निधी दिला गेला पाहिजे. 21-22 मध्ये आपण 26% निधी दिला आणि 22-23 मध्ये 26.04% दिला, म्हणजे 3% जास्त दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, कारण नसताना बदनामी करतात. मला विदर्भवासियांना सांगायचं, उलट हेच राज्यकर्ते असताना तुम्हाला देत नाही, आम्ही जास्त तुम्हाला देतो. हेच झालं आमच्याकडनं, तिथं अधिवेशन करायचं राहून गेलेलं आहे. परंतु पुढच्या वेळेस निश्चितपणे आता करोनाचं सावट दूर झाल्यानंतर त्याबाबतची कमतरता दूर केली जाईल आणि त्यांना त्यांचा हक्क, त्यांचा अधिकार हा अधिवेशनाच्या बाबतीतला देखील मुख्यमंत्री आणि सरकार त्या ठिकाणी मान्य करेल. मराठवाड्यामध्ये 18.75 द्यायला पाहिजेत, तर मराठवाड्यामध्ये आपण साधारण 18.62 आणि 18.66 म्हणजे तेवढेच देण्याचा प्रयत्न केला. उलट अध्यक्ष महोदय, उर्वरित महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय झाला. 58.23 एवढा राज्यपालांच्या निधीनुसार वाटप व्हायला पाहिजे. ते 21-22 मध्ये झालं 55.38 आणि आता झालं 55.29. त्याच्यामुळे विदर्भ, मराठवाडा यांना करण्यात आलेल्या निधीचे वाटपाचं प्रमाण पाहता वैधानिक विकास मंडळ बंद करून विदर्भ, मराठवाड्यावर शासन अन्याय करत आहे. हे धादांत खोटं आहे, धादांत चुकीचं आहे. उलट शासन विदर्भावर जास्त लक्ष देत आहे, हे आकडेवारीवरून अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. अध्यक्ष महोदय, इतर पण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ अध्यक्ष महोदय, आज बऱ्याच जणांनी आपले आपले मुद्दे मांडत असताना मी बऱ्याच सन्माननीय सहकाऱ्यांच्या मुद्द्याच्या बद्दल त्याच्याबद्दल बोलू शकलो नाही, कारण वेळ पण कमी आहे. पण अध्यक्ष महोदय, मी एक गोष्ट सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या इथं स्थानिक विकास निधी 4 कोटी होता. मी यंदा तो 5 कोटी रुपये त्या ठिकाणी जाहीर करतो आणि खासदारांना पण 5 कोटी केंद्र सरकारने द्यायला काकू केली. आता महाविकास आघाडीच्या सरकारने, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एकेका आमदाराला 5-5 कोटी रुपयाचा निधी हा पुढच्या वर्षीपासून त्या ठिकाणी आपण देणार आहोत. तसंच अध्यक्ष महोदय, आमच्या आमदारांच्या ड्रायव्हरला 15,000 रुपये पगार आहे, तो आता 20,000 रुपये करण्याच्या बद्दलचा एक निर्णय जाहीर करतो. त्यांच्या पीएना 25,000 रुपये पगार आहे, तो 30,000 रुपये करण्याच्या संदर्भातली मी जाहीर करतो. नाही, आता आपण काय करू, इलेक्ट्रिक कारची वाट बघू. इलेक्ट्रिक कार केवढ्याला येते ती बघून मग ते करू. अध्यक्ष महोदय, आता मी समोर आता कोणी नाहीच आहे, त्याच्यावर जास्त काय आता बोलत नाही. मी एवढंच त्याच्या संदर्भामध्ये सांगतो की जो काही अर्थसंकल्प थोडीशी आर्थिक ओढाताण असताना देखील आम्ही त्याच्यामध्ये कुणाची टीका टिप्पणी न करता हे राज्य विकासाच्याकडं निघालेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या घोषणा आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करेल. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोरचे आता बाहेर गेलेले त्या सर्वांची सरकारच्याकडनं चांगल्या निर्णयाची साथ आणि सहकार्य मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अर्थसंकल्पावरील शेवटच्या दिवसाची सर्वसाधारण चर्चा एक मिनिट घ्यायचं पटकन. अध्यक्ष महाराज, अजितदादा, अध्यक्ष महाराज, जे उत्तर आज माननीय अजितदादांनी या ठिकाणी दिलं ते समाधानकारक आहे, राज्याला पुढे नेणार आहे.
जे शेतकऱ्यांचं जे 50,000 प्रोत्साहनाचे देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे अध्यक्ष महाराज, ते फक्त त्याचं, कारण की त्याचं खाली कन्फ्युजन आहे, त्याचं स्पष्टता यावी हा एक भाग आहे. आणि दुसरा धान उत्पादकांचा बोनसचा विषय, या दोन प्रश्नाचं उत्तर दिलं तर सगळ्यांचं समाधान. तोच विचारला ना आशिषजी, त्यांनी तोच प्रश्न विचारला होता. अध्यक्ष महोदय, मागील अधिवेशनात सन्माननीय अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आपण बोनसच्या रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू अशा पद्धतीचं आश्वासन माननीय दादांनी दिलं होता. दोन्ही अधिवेशन नागपूरला झालेलं अध्यक्ष महोदय, वारंवार विदर्भाच्या शेतकऱ्यांचे फोन येत आहे. या वर्षी पहिला वर्ष आहे की शेतकऱ्याला बोनस मिळाला नाही, आणि आज हाऊसमध्ये बजेट झाल्यानंतर त्याच्या अर्थसंकल्प चर्चा झाल्यानंतर निर्णय झाला नाही. त्याच्यामध्ये लोक विचारणा करत आहे. आता दादांनी सांगितलं की मी विदर्भाच्या शेतकऱ्याला न्याय देईन. आता आशिषजी भाषण नको, थोडं मुद्दा. माझी विनंती आहे की धानाच्या बोनसच्या संदर्भात शासनाने जो निर्णय केलाय की थेट अकाउंटमध्ये पैसे टाकण्याचा, त्याच्या संदर्भामध्ये मान्य दादांनी. अध्यक्ष महोदय, अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांचं अभिनंदन करतो. तत्राप महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा या विधानसभेच्या परिसरामध्ये जो पुतळा आहे तो अत्यंत छोटा आहे. त्याच्या असं असण्यापेक्षा तो पुतळा छोटा दिसतो आणि इतर पुतळे मोठे दिसतात. माझी विनंती आहे अर्थमंत्र्यांना की तो अश्वरूढ 31 फुटी तो या ठिकाणी मोठा पुतळा या ठिकाणी बसवण्यात यावं आणि त्याला माननीय अजितदादांनी मान्यता द्यावी. नंबर 1. नंबर 2, मंत्रालयामधून तर इकडे विधानसभेमध्ये येण्यासाठी जो रस्ता सातत्याने क्रॉस करावा लागतो, बऱ्याच आमदारांना रिस्क घेऊन त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करावा लागतो, तो वरतून त्याला स्कायवॉक या ठिकाणी देऊन आतमध्ये प्रशासकीय इमारतीमध्ये आमदारांना आणि त्यांच्या पेयला जाण्याची सोय करण्याची या ठिकाणी तरतूद करावी. महोदय, सन्माननीय माणिकराव कोकाटे साहेबांनी सांगितलं. माणिकराव कोकाटे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल सरकारच्या वतीनं मी एवढंच सांगतो, कारण आपल्या विधिमंडळाच्या एरियातला सगळा भाग हा सभापती महोदयांच्या अंडर येत असतो. परंतु मध्ये मी आमचे अनिल परब साहेब, आम्ही सभापतींशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना विनंती केली किंवा मुख्यमंत्र्यांची अशी एक सूचना आहे की आपल्या महाराजांच्या एकंदरीत इथल्या बिल्डिंगला तो छोटा वाटतो, तो शोभत नाही, तर मोठा आपण त्या ठिकाणी बसवावा. तर त्यांनी त्याला मान्यता दिली. अर्थात मी त्यांच्या संमतीनं हे जाहीर करतोय, माझा तो अधिकार नाही, तो त्यांचाच अधिकार आहे. पुन्हा नवीन प्रश्न निर्माण व्हायला नको. पण त्याच्याकरता जो काही निधी वगैरे लागेल त्या निधीची निश्चितपणे पूर्तता त्या ठिकाणी केली जाईल. कुठली पण अडचण येऊन दिली जाणार नाही. आणि आमदार निवासाचं सुद्धा काम ठप्प आहे. आमदार निवासाचं सुद्धा काम चालू झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुसरं त्यांनी सांगितलं स्कायवॉकचं. खरं तर काही दिवसापूर्वीच बैठक झाली आणि आपण सर्वे करतोय. सर्वे करून RCC वॉल ते सुरक्षितेचा सगळा, आणि तो सर्वे येऊन तिकडनं येऊन इथं पण जोडला जातोय आणि इथून डायरेक्ट मंत्रालयात पण खालनच जातोय. त्याच्यामुळे एकदम सुरक्षित राहील. आणि काहींनी सुचवलं की बाबा रात्रीच्या वेळेस त्याच्यातनं चुकीचे प्रकार होतील, तर त्याला आपण 2 गेट करतोय. साधारण सकाळपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त वगैरे ठेवून लाईट वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात करून त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन आम्हाला दिलेलं आहे. ते सभापती महोदय आणि नरहरी झिरवाळ साहेबांनी पण पाहिलेलं आहे आणि ते बहुतेकांनी मान्य केलंय. आपण जो आमदारांचा कुणावर साहेबांनी पण उपस्थित केला, आपण पण केला, त्याची परवाच सभापती महोदयांच्या देखत मीटिंग झाली. आता CSR वगैरे सगळ्या परवानग्या जवळपास त्याच्या मिळालेल्या आहेत. एजन्सी पण आता फायनल त्या ठिकाणी केली जाईल. एक गोष्ट खरी आहे की त्याच्यात ते जरा काम लांबलं, त्याच्या संदर्भामध्ये एकदा सभापती आणि अध्यक्ष महोदयांशी चर्चा करून त्या ठिकाणी त्याच्यातनं पण मार्ग काढला जाईल. अध्यक्ष महोदय, दुसरं सन्माननीय नाना पटोले साहेबांनी नियमित पीक कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनच्या बद्दल 6 मार्च 2020च्या अर्थसंकल्पीय भाषणात, त्याच्यात भाषणात क्लिअर आहे, सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत पूर्णतः नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना सन 18-19 वर्षात
घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेवर 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येईल. 18-19 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 18-19 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेइतकी प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती आणि तोच सूत्र आपण आता जरी जाहीर केलेलं असलं तरी 20 लाख शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे. त्याकरता 22-23 मध्ये आपण साधारण 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरलाय. पीक कर्जाची दिनांक ही 30 जून 2020 पर्यंत पूर्णतः नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. ही त्याच्या संदर्भातली माहिती. अध्यक्ष महाराज, खरं तर माननीय अर्थमंत्र्यांनी आमदार निधी वाढवला, त्यांचं अभिनंदन. अध्यक्ष महाराज, फक्त विनंती एवढीच आहे, अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये काही स्पष्टता यावी यासाठी जसे मी प्रश्न उपस्थित केले ते मी लेखी स्वरूपातही दिले. नंबर 1, धानाचा बोनस या संदर्भात सन्माननीय नाना पटोलेंनी धानाचा बोनसचा विषय मांडला, सन्माननीय आशिष जयस्वालांनी मांडला. उत्तर यावं. अध्यक्ष महाराज, वैधानिक विकास मंडळ आपण रद्द केले, त्याचा खर्चाचा तपशील. नंबर 3, अध्यक्ष महाराज, लोकसंख्येच्या अनुपातामध्ये मराठवाडा आणि विदर्भाला नोकऱ्या होत्या. 39% या नोकऱ्यांमध्ये विदर्भ मराठवाड्याचं आरक्षण होतं. ते वैधानिक विकास मंडळातून निघून गेलं आहे. पहिलेच आम्ही मागे आहोत. नंतर आमचे मुलंही मंत्रालयात जर आले नाही ना तर आमची एकही फाईल कधी बापजन्मी निघणार नाही. म्हणून हे जे आरक्षण आम्हाला 1 मे 1994 नंतर प्राप्त झालं ते आरक्षण राहणार आहेत का? नंतर अध्यक्ष महाराज, नागपूर अधिवेशन आमच्या हक्काचं होतं. 1953च्या कराराचं मी विचारलं कधी होणार. अध्यक्ष महाराज, पावनखिंड आणि काश्मीर फाईल, तुम्ही काश्मीर देशाचा आहे, पावनखिंड जगाची आहे. पण मी SGSTलाच मी अर्थमंत्री असताना माफ केलं, तेवढीच अपेक्षा आहे. 92 आमदारांनी जेव्हा तुम्हाला सह्या करून निवेदन दिलं तर माझी विनंती आहे, हा काही राजकारणाचा विषय असूच शकत नाही. हा, तुम्ही एवढं सांगा आम्हाला द्यायचं नाही, पावनखिंडगाही द्यायचं नाही, काश्मीर फायगा द्यायचं नाही, मान्य आहे. पण असं अध्यक्ष महाराज अर्थमंत्र्यांकडून अपेक्षित नाही. माझी विनंती आहे की एवढ्या मुद्द्यांवर त्यांनी थोडी सुस्पष्टता आणावी की वैधानिक विकास मंडळ याच्या खर्चाचा तपशील 1 रुपया दिला नाही. बरं, लोकसंख्येच्या अनुपातामध्ये नोकरी, लोकसंख्येच्या अनुपातात नोकरी, हा सांगा. अच्छा, बोल पटकन बोल. अध्यक्ष महोदय, गेली 2 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय आम्ही सगळी मंडळी कुठं ना कुठं हॉटेलमध्ये राहतोय. आम्हाला त्या बदलत 1 लाख रुपये देण्याचं कबूल केलं. प्रत्यक्ष 69,000 रुपये आमच्या हातामध्ये मिळतात. तो जो टॅक्स आहे तो कशाकरता आम्हाला भरायला होतो ते आम्हाला कळत नाही. ते काही उत्पन्नाचं साधन नाही, त्याच्यापेक्षा जास्त खर्च आम्हाला त्या ठिकाणी येतोय. एक भाग. दुसरा डोंगरीचा जो निधी आहे त्या संदर्भामध्ये. आणि तिसरा आहे, त्या सदस्यांनी जर गाडी घेतली तर किती लाखापर्यंतच्या गाडीवर व्याज माफ होणार आहे ते सरकारनं सांगावं. धन्यवाद. आता अर्थसंकल्पावरील शेवटच्या दिवसाची सर्वसाधारण चर्चा समाप्त झाली आहे. सन 2022-2023च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा व मतदान. आता गृह विभाग 2, नगर विकास 3, गृहनिर्माण विभाग, पर्यावरण व वातावरण बदल विभाग या विभागाच्या मागण्या चर्चेला घेण्यात येतील. विभागाच्या मागण्याचा तपशील सदस्यांना टपालद्वारे वितरित करण्यात आला आहे. कपात सूचना देण्याची मुदत गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आलेली असल्याने मान्य कपात सूचनाची यादी सदस्यांना स्वतंत्रपणे वितरित करण्यात येईल. या चर्चेसाठी 3 तास वेळ देण्यात येईल. या 3 तासापैकी सत्तारूढ पक्षास संबंधित मंत्र्याच्या उत्तरासह निम्मा वेळ व विरोधी पक्षास निम्मा वेळ देण्यात येईल. सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी अपेक्षा मी करतो. आता चर्चेला सुरुवात होईल. श्री आशिष शेलार. अध्यक्ष महोदय, आज सन 2022-23च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरची चर्चा आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने आज 4 विभाग या मागणीसाठी आपण घेतलेत. अध्यक्ष महोदय, ज्यामध्ये अध्यक्ष महोदय गृह विभाग,
बिल मांडायचंय बिल नुसतं मांडतो ना, चर्चेला आज नाही, नुसतं मांडूनच. अध्यक्ष महोदय, काय झालं? अध्यक्ष संजय महोदय, कुठे? सन 2022 चे विधानसभा विधेयक 9 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक क्रमांक 2022 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक 2022 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्यास विधेयक 2022 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र कर व्याज शास्त्री किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक 2022 मानतो. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्यात विधेयक 2022 मांडण्यात आले. आशिष शेलार. अध्यक्ष महोदय, 2022-23च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरची आजची चर्चा. अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय, आज गृह विभाग, नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग या 4 विभागांवर अध्यक्ष महोदय आज या सदनामध्ये अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने अर्धा वेळ आपण आम्हाला दिलेला आहे आणि आमचे सन्माननीय सदस्य बोलणाऱ्यांची संख्याही जास्त आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ अध्यक्ष महोदय बोलणार नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, 2च विभाग, गृह विभाग आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, गृह विभागाचे सन्माननीय मंत्री महोदय इथे आहेत. आमची कल्पना होती की पर्यावरणाचे सन्माननीय मंत्री सुद्धा थांबतील, पण ते पर्यावरणाचे मंत्री इथे नाहीत. राज्यमंत्री पण मला दिसत नाही आहेत. बरोबर आहे, तुम्हाला सगळ्याचीच उत्तरं देता येतात, पर्यावरणापासून पर्यटनापर्यंत. आमच्या तुमच्या इंटेलिजन्सवर काही अडचण नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, आमची अपेक्षा होती आपल्याला योग्य वाटलं तर आपण पर्यावरण मंत्र्यांना इथे बोलवा, म्हणजे ती चर्चा ते स्वतः ऐकतील आणि उत्तर देताना सुद्धा अध्यक्ष महोदय ते उपयोगी होईल. अध्यक्ष महोदय, या अनुदानावर मागण्यांवर चर्चा करताना अध्यक्ष महोदय आमचं मत आम्ही मांडतो. मत यासाठी म्हणतो अध्यक्ष महोदय, कारण कुठल्या मागण्यांना समर्थन द्यावं आणि समर्थन देण्यासारखा कारोबार असावा ही महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे. पण अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षामध्ये मी केवळ 4 प्रकरणं इथे मांडतोय आणि 4ही प्रकरणं अतिशय गंभीर आहेत. आणि अध्यक्ष महोदय, ही गंभीर प्रकरणं असल्यामुळे अशी जर स्थिती आपली असेल आणि अशा पद्धतीने राज्य सरकार जर कारोबार करत असेल तर या अनुदानाच्या मागण्यांना आपण समर्थन कसं देऊ. अध्यक्ष महोदय, माझ्या हातामध्ये अध्यक्ष महोदय एक यादी आहे, सन्माननीय गृहमंत्र्यांना मी ती पाठवेन. अध्यक्ष महोदय, यादी आहे विविध महाराष्ट्रातील बँका आहेत, या राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि या बँकांनी अध्यक्ष महोदय त्यांच्या बँकेत झालेल्या फ्रॉडमुळे पोलीस कारवाई करण्यासाठी परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे. अध्यक्ष महोदय, सीबीआयला पत्र लिहिलंय, सीबीआयने राज्य सरकारला परवानगी मागितली आहे. माननीय वळसे पाटील साहेब, अन्य केसेसमध्ये एक वेळ आपण बाजूला ठेवू, त्या केसेस कदाचित तुमचं आमचं म्हणणं वेगळं असेल, पण कुठलंही सरकार ज्या वेळेला सरकार म्हणून काम करतं त्यावेळेला नागरिकांच्या मालमत्ता आणि जीवाची सुरक्षा या दोन्हीला आपल्याला प्राथमिकता द्यावी लागते. आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मेहनतीने कमवलेला पैसा ज्या वेळेला ते विविध बँकात ठेवतात
आणि त्यानंतर ज्यावेळेला बँकेला लक्षात येतं